अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज मर्दानी दसरा हा उत्सव साजरा होत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी हा उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून नव्हे तर परराज्यातून देखील भाविकांनी या ठिकाणी या उत्सवासाठी हजेरी लावली आहे। जेजुरी गडावर अनेक वर्षभरात उत्सव साजरे होत असतात, त्यामध्ये हा मर्दानी दसरा हा एक देखील प्रमुख उत्सव मानला जातो। काल दसऱ्यानिमित्त जेजुरी गडावरून देवाची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली होती। ही पालखी आज सकाळी 6 वाजता जेजुरी गडावर आल्यानंतर या ठिकाणी जेजुरी येथील मर्दानी दसरा या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, ही 40 किलोचा खंड आहे, म्हणजे ही तलवार आहे। ही या तलवारीचे चित्तथरारक खेळ हे या ठिकाणी स्पर्धा म्हणून दाखवले जातात। यामध्ये ही खंडा स्पर्धा ही प्रमुख असते। याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत जेजुरी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश गोणे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, काय असते खंडा स्पर्धा? सुप्रीम जय मला प्रथमतः काल पहाटे 4 वाजता पूजा अर्चा करून या सोहळ्याची सुरुवात होते। त्याच्यानंतर ध्वजपूजन, मानाच्या ध्वजाची पूजा केली जाते, नगरखान्याची पूजा केली जाते आणि खंड्याची पूजा केली जाते। सायंकाळी 6 वाजता श्रींची पालखी मंदिरगडातून निघते आणि सीमोल्लंघनासाठी जात असताना कडेपठाराची पालखी वरून जुनागड असलेल्या कडेपठारावरची पालखी आणि ही खंडेरायाची पालखी यांचं प्रतिकात्मक भेट रात्री 2 वाजता होते। अशा पद्धतीने हा दिमागदार सोहळा होत असतो। दऱ्या खोऱ्यातून हा सोहळा जात असतो, दोन्ही पालख्या जातात आणि त्या ठिकाणी खडक असेल, दगड असेल, काटे असेल, यामधून डोंगर दऱ्यातून या पालख्या जात असतात। त्यामुळे आमची मागणी राज्य सरकारला की ज्याप्रमाणे कोल्हापुरात शाही दसरा आपण डिक्लेअर केलं, तसंच मर्दानी दसरा जेजुरीच्या या दसऱ्याला डिक्लेअर करावं, कारण ही हजारो वर्षाची परंपरा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला कोणतेही मानधन अनुदान यासाठी नको, फक्त शासनाने जाहीर करावा आणि सन्मान ठेवावा अशी आमची मागणी आहे। काल ती पालखी 6 वाजता संध्याकाळी निघाल्यानंतर आज सकाळी 7 वाजता ती गडावर दाखल झाली आणि त्यानंतर आता आपण बघतो ऐतिहासिक खंडा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे। 42 किलोचा खंडा जो पानसे घराण्यांनी अर्पण केलेला आहे, तो खंडा दातात धरून किंवा त्याच्या विविध कसरती करून आणि हातात तोलणे अशा वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी होतात। आकर्षक अशी बक्षिसं यावेळी ठेवली आहेत। या दसऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक अशी फुलसजावट आणि दैदिप्यमान आणि असे वेगवेगळे फटाकडे, या फटाकड्याच्या आतिषबाजीमध्ये दोन्ही देवांच्या पालखींची भेट झालेली आहे। दसरा परंपरेची ही कितवं वर्ष आहे? दसरा परंपरेचं कोणी सांगू शकत नाही, पण हजारो वर्षांची परंपरा आहे जी नित्यपणे चालू आहे। कारण आपण बघतो की भगवान श्रीकृष्णांचंही कुलदैवत जेजुरीचा खंडोबा मानलं जातं आणि मार्तंड भैरवाचं भारतातील म्हणजे जगातीलच एकमेव स्थान हे फक्त जेजुरी असं आहे। खंडा स्पर्धा असते, तर ही खंडा हा किती किलोचा आहे? हा खंडा 42 किलोचा आहे। रामचंद्र पानसे आणि मल्हारराव पानसे यांनी हा अर्पण केलेला 42 किलोचा खंडा आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।